माधुरी तिच्या आई वडिलांना फोन करून सांगते की आई बाबा, मला ह्या हॉस्टेलमध्ये राहायचे नाही. इथल्या मुली खूप घाणेरड्या आहेत. त्या मला रोज रात्री त्यांच्या रूममध्ये बोलावून माझ्यासोबत. माधुरी एका खेडेगावात राहणारी मुलगी होती, परंतु तिची स्वप्न मात्र खूप मोठी होती. ती अभ्यासात पण खूप हुशार होती. नेहमीच तिचा शाळेत पहिला नंबर यायचा. 10वीत ती जिल्ह्यात पहिली आली होती आणि आता शहरात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं असं तिने ठरवलं होतं. म्हणून ती शहरातल्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकायला गेली. शहरात त्यांचा कोणी नातेवाईक नसल्यामुळे ती कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच राहू लागली होती. इकडे माधुरीचे आई वडील सुद्धा खूप खुश होते, कारण माधुरी त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि आपली मुलगी आपल्या कष्टाचं चीज करेल, आयुष्यात काहीतरी करून दाखवेल असा त्यांना विश्वास होता. परंतु एक दिवस हॉस्टेलमधून त्यांना माधुरीचा फोन आला आणि त्यांच्यावर जणू आभाळच कोसळले. माधुरी तिच्या आईला फोन करून सांगते की आई, आता मला इथे राहायचं नाही. इथल्या मुली खूप घाणेरड्या आहेत. त्या मला रोज रात्री त्यांच्या खोलीत बोलवतात आणि मग माझ्यासोबत. माधुरीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तिची सिनियर रिया तिथे येऊन माधुरीकडून फोन हिसकावून घेते आणि कट करते. मग रिया माधुरीला चिडून म्हणते की या सगळ्या प्रकाराबद्दल तुझ्या आईला सांगण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आम्ही तुला बजावले होते ना की याविषयी कोणाला काहीच सांगायचे नाही. यावर माधुरी घाबरतच रियाला सांगते की मी कोणाला काहीही सांगितले नाही, कारण मी काही बोलायच्या आधीच तुम्ही माझा फोन कट केला. यावर रिया म्हणते, म्हणजे जर मी फोन कट केला नसता तर तू तुझ्या आईला सगळं सांगितलंच असतं ना, आणि मग तुझे आई वडील इथे आमची तक्रार करायला आले असते. आता तुला याची शिक्षा मिळणारच. असं म्हणत रिया माधुरीचा हात पकडून ओढत तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा रियाच्या रूममध्ये तिच्या 4-5 मैत्रिणीही बसलेल्या होत्या आणि त्यामध्ये त्या सगळ्यांची लीडर होती साक्षी. साक्षी रियाला विचारते, आज कोणते पराक्रम केले या माधुरीने? यावर रिया सांगते की आज ही फोन करून तिच्या आईला सगळं खरं सांगत होती. हे ऐकून साक्षीला खूप राग येतो. ती चिडून माधुरीला म्हणते की तुला किती वेळेस बजावून सांगितले होते की याविषयी कोणाला काहीच सांगायचे नाही, तरीही तुला समजतच नाही ना. मग याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. असं म्हणत साक्षी रागातच माधुरीजवळ येते आणि तिच्या जोरात एक थोबाडीत मारते. यावर माधुरी रडू लागते. तेव्हा रिया साक्षीला म्हणते की हिच्या फक्त थोबाडीत मारून काही उपयोग नाही. हिला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे आणि आपले पण थोडे मनोरंजन व्हायला पाहिजे ना. तेव्हा साक्षीने तिच्या खिशातून एक सिगारेट बाहेर काढली आणि माधुरीला म्हणाले की आता ही सिगारेट तुला प्यायची आहे. यावर माधुरी रडतच म्हणते, नाही मॅडम, मला सिगारेट वगैरे ओढायला नाही जमणार आणि मला हे सगळं करायचंच नाही. वाईट असतं ते. यावर साक्षी म्हणते, अगं बाळा, हे वाईट आहे म्हणूनच तर करायचं ना, कारण आम्ही वाईट मुली आहोत आणि तुमच्यासारख्या चांगल्या मुलींना वाईट बनवणं हेच आमचे काम आहे. असं म्हणून ती जबरदस्तीने माधुरीच्या तोंडात सिगारेट ठेवून तिला ओढायला सांगते. सिगारेट ओढल्यावर माधुरीला खूप त्रास होतो. तिला खूप खोकला येतो आणि हे बघून त्या सगळ्या मुली जोरजोरात हसू लागतात. मग साक्षी म्हणते, सिगारेट ओढायला नाही जमत ना तुला, तर मग आता त्या भिंतीजवळ जाऊन उभी राहून त्या दिवशी जसं केलं होतं ना तसंच करायचं. हे ऐकून तर माधुरी भीतीने थरथरत पटकन आपल्या अंगावर हात ठेवते आणि म्हणते, मॅडम, मला खूप लाज वाटते. प्लीज मला परत तसं काहीच करायला लावू नका. त्यावर रिया म्हणते, अगं त्यात काय लाजायचं? आपण सगळ्या मुलीच तर आहोत ना. तुझी लाज घालवायलाच तर तुला असं करायला सांगतो आहे. तू जर असं रोज केलं तर तू लाज वगैरे सगळं विसरशील आणि आमच्यासारखी निर्लज्ज होशील. यावर माधुरी म्हणते, नाही मॅडम, मी असं अजिबात करणार नाही. असे बोलून ती तिथून पळून जाते. माधुरीला असे पळताना पाहून साक्षी आणि तिच्या मैत्रिणी खूप हसतात. मग साक्षी म्हणते, जाऊ द्या, एवढा डोस तिच्यासाठी खूप झाला. आता ती कोणाला काहीही सांगण्याची हिंमत करणार नाही. माधुरीला त्या हॉस्टेलमध्ये येऊन फक्त 15 दिवसच झाले होते. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच तिची रॅगिंग सुरू होती. त्या हॉस्टेलमध्ये असलेल्या प्रत्येक मुलींची रॅगिंग व्हायची, परंतु ज्या मुली स्वभावाने लाजाळू, गरीब होत्या अशा मुलींना त्रास द्यायला सिनियर मुलींना खूप मज्जा यायची. त्यांचा त्रास हा नेहमीचाच झाला होता. रोज रात्री साक्षी आणि रियाची गँग माधुरी आणि तिच्यासारख्या भित्र्या मुलींना त्रास द्यायच्या.
त्यांना कधी सिगारेट ओढायला लावायच्या, तर कधी जबरदस्तीने दारू पाजून त्यांना नाचायला सांगायच्या, तर कधी अश्लील हावभाव करायला लावायच्या. त्यामुळे अनेक मुलींनी कॉलेजही सोडून दिले होते आणि हॉस्टेलही सोडून दिले होते. पण माधुरी मात्र मनात खूप मोठे स्वप्न घेऊन इथे आली होती. तिला शिकून खूप मोठं व्हायचं होतं आणि आपल्या आईवडिलांची गरिबी दूर करायची होती. त्यामुळेच ती हे सगळं सहन करत होती. परंतु आता मात्र तिला तिथे जास्तच त्रास होत होता. म्हणूनच तिने फोन करून ते सगळं सत्य आईला सांगण्याचा विचार केला होता. माधुरी पळतच तिच्या खोलीत येऊन दरवाजा बंद करते. माधुरीला खूपच रडायला येते. तशीच रडत रडतच तिला झोप लागून जाते. परंतु मध्यरात्री 2 वाजता अचानक माधुरीच्या रूमचा दरवाजा कोणीतरी ठोठावतो. तशी माधुरी दचकून झोपेतून जागी होते. तिला वाटतं की साक्षी किंवा रिया पुन्हा तिला त्रास द्यायला आल्या असतील. याच विचाराने ती दरवाजा उघडत नाही आणि रूममधूनच म्हणते की मॅडम मला माफ करा, परंतु मी दरवाजा उघडणार नाही. माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही. मी आता आईला काहीही सांगणार नाही. तेव्हा बाहेरून आवाज येतो, अगं कोणत्या मॅडमांबद्दल बोलतेस? मी कोणी मॅडम वगैरे नाही. मी इथे शिकायला आले आहे. आणि हो, ही काही तुझी सेपरेट रूम नाही. मी तुझी रूम पार्टनर आहे. उघड लवकर दरवाजा. माधुरीला पण समजतं की हा आवाज रिया किंवा साक्षीचा नाहीये आणि ती विचारते, कोण आहात तुम्ही? तेव्हा बाहेरून आवाज येतो, माझं नाव वर्षा आहे. मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आहे आणि ही रूम आता तुला माझ्यासोबत शेअर करायची आहे. उघड लवकर दरवाजा. हे ऐकून माधुरी कशी बशी हिम्मत करून दरवाजा उघडते, तर तिला समोर एक सुंदर आणि उंच तडफदार मुलगी दिसते. तेव्हा वर्षा तिला म्हणते, काय गं, झोपली होतीस का? झोपेत तुला काही स्वप्न वगैरे पडतात की कोणी मॅडम तुला त्रास देते आणि तू तुझ्या आईला काय नाही सांगणार आहेस? यावर माधुरी डोळे पुसत म्हणते, काही नाही. वर्षा तिची बॅग ठेवते आणि माधुरीजवळ येऊन हात पुढे करत म्हणते, मी वर्षा, या कॉलेजमध्ये नवीन आले आहे. यावर माधुरी पण हात पुढे करून सांगते, मी माधुरी, फर्स्ट इयरला आहे. परंतु कॉलेज सुरू होऊन तर भरपूर दिवस झाले. मग तू एवढं उशिरा ॲडमिशन का घेतले? त्यावर वर्षा म्हणते, मी सुद्धा लवकरच ॲडमिशन घेतले होते, परंतु माझं ॲडमिशन झालं आणि माझा पाय मोडला. मग डॉक्टरांनी मला काही दिवस बेड रेस्ट करायला सांगितले होते, म्हणून उशिरा आले. परंतु काळजी करू नको, मी उशिरा आले असले तरी सगळ्यांच्या पुढे निघून जाईल. तू आता पाहतच राहा, इथे फक्त आपलीच हवा. माधुरीला वर्षाचा स्वभाव खूप आवडतो. मग वर्षा विचारते, तुला या कॉलेजमध्ये येऊन भरपूर दिवस झाले आहेत ना? मग मला सांग, कसे आहे कॉलेज आणि हॉस्टेल कसे आहे? इथे रॅगिंग वगैरे होते का? रॅगिंगचं नाव ऐकून माधुरी खूप घाबरते आणि म्हणते, हा शब्दही काढू नकोस, नाहीतर ते तुला घेऊन जातील आणि खूप त्रास देतील. यावर वर्षा विचारते, कोण घेऊन जाईल मला? कोणात एवढी हिंमत आहे का? माधुरी सांगते, या कॉलेजच्या काही सिनियर मुली आहेत आणि त्यांची लीडर साक्षी आहे. त्या खूप डेंजरस आहेत. इथे आल्यापासून मला रोज त्रास देत आहे. खूप रॅगिंग करतात, भीती दाखवतात. त्यावर वर्षा म्हणते, म्हणूनच तू एवढं बडबड करत होतीस का? थांब, त्यांना चांगलाच धडा शिकवते. यावर माधुरी म्हणते, नको नको, तू त्यांच्याशी दुश्मनी करू नकोस. त्या खूप डेंजरस आहेत. यावर वर्षा म्हणते, अगं त्यांना इतकं कशाला घाबरायचं? त्याही आपल्यासारख्याच कॉलेजच्या विद्यार्थिनीच आहेत ना, एखाद्या गँगच्या मेंबर तर नाही. आपण त्यांना घाबरतो ना, म्हणूनच त्या जास्त हिंमत दाखवतात. आता पहा, मी त्यांना कसे सरळ करते ते. आणि आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीची मदत करणारच. तू अजिबात काळजी करू नकोस. वर्षाच्या बोलण्याने माधुरीला थोडी हिंमत मिळते, परंतु आता पुढे काय होईल याची तिला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना माहीत पडतं की वर्षा कॉलेजमध्ये नवीन आली आहे. आणि हे जेव्हा साक्षी आणि तिच्या गँगला समजते, तेव्हा आता रॅगिंग करायला दुसरा बकराही सापडला म्हणून त्या तर खूपच खुश होतात. त्यात ती माधुरीची रूममेट आहे म्हटल्यावर आणखीनच मज्जा येईल असं विचार ते करतात. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर सगळ्या मुली त्यांच्या त्यांच्या रूममध्ये असतात. माधुरी आणि वर्षा त्यांच्या रूममध्ये अभ्यास करत बसलेल्या असतात. तेवढ्यात रिया तिथे येते आणि त्या दोघांना म्हणते, चला, तुम्हाला दोघींना साक्षी मॅडमांनी बोलावले आहे.
हे ऐकून माधुरी खूप घाबरते. त्या उलट वर्षाला मात्र मनोमन खूप आनंद होतो. वर्षा माधुरीचा हात धरून तिला बरोबर घेऊन जाते. वर्षाला पाहून साक्षी खूप खुश होते आणि म्हणते, चला नवीन बकरा भेटला आहे कापायला तर मज्जाच येईल. यावर वर्षा साक्षीसमोर घाबरायचं खूप नाटक करते आणि म्हणते, मॅडम काय झालं? आम्हाला दोघींना तुम्ही इथे का बोलावलं? त्यावर साक्षी म्हणते, बेटा इथे तुला तुझी रॅगिंग करायला बोलवले आहे. सिनियर जे सांगतील ते करावेच लागेल. वर्षा खूप दुःखी चेहरा करून म्हणते, नको मॅडम नको, मला खूप भीती वाटते, मी काही नाही करणार. यावर साक्षी आणि तिची गँग खूप जोरजोरात हसू लागते. साक्षी माधुरीला सांगते की तू पहिल्या दिवशी जे केले होते तेच तिला करायला सांग. माधुरी घाबरतच वर्षाच्या कानात सांगते तिने पहिल्या दिवशी काय केले होते ते. ते ऐकून वर्षा घाबरण्याचे नाटक करते आणि म्हणते, नाही नाही साक्षी मॅडम, मी असं काहीही करणार नाही. मी अशी कशी तुमच्या सगळ्यांसमोर उभी राहू शकते? मी आजपर्यंत कोणासमोर असं केलं नाही. यावर साक्षी म्हणते, कोणासमोर केले नाही पण आमच्या समोर तर करावेच लागेल. तुझ्या नवऱ्याआधी आम्हाला दर्शन द्यावंच लागेल. यावर वर्षा खूप घाबरण्याचं नाटक करते आणि म्हणते, मॅडम मी असं काही करणार नाही, मला खूप लाज वाटते. हवं तर तुम्ही माझ्याजवळ या आणि काय करायचं ते करा. यावर साक्षी म्हणते, मला तर आवडेलच असं करायला. असे म्हणत ती वर्षाजवळ येते आणि तिच्या कपड्यांना हात लावते. तेवढ्यात वर्षा साक्षीचा हात पकडून मुरगळते आणि तिच्या पाठीत कोपराने मारते. तशी साक्षी जमिनीवर कोसळते. हे सगळं बघून साक्षीच्या गँगला आणि माधुरीला मोठा धक्काच बसतो. रिया रागात वर्षाला सांगते, अगं ए मूर्ख मुली, तुझं डोकं फिरलं आहे का? त्या तुझ्या मॅडम आहेत आणि तू त्यांना मारतेस का? असे म्हणत रिया वर्षाच्या अंगावर धावते, पण वर्षा तिच्या सणसणीत थोबाडीत मारते. तेव्हा रिया ही जमिनीवर लोळण घेते. साक्षीच्या गँगच्या इतर मुलीही वर्षाच्या अंगावर धावून जातात, पण वर्षा या सगळ्यांना चांगलाच चोप देते. साक्षी सोबत तिच्या गँगच्या सगळ्याच मुली लोळण घेत असतात आणि हे सगळं बघून माधुरी आश्चर्याने वर्षाकडे बघत असते. तेव्हा वर्षा सगळ्यांना सांगते की तुम्हाला काय वाटलं मी माधुरीसारखी साधी भोळी मुलगी आहे? तर ऐका, ब्लॅक बेल्ट आहे मी, कराटेमध्ये राज्यस्तरीय चॅम्पियन आहे मी आणि यावर्षी राष्ट्रीय स्तरावर जाणार आहे. तुमच्यासारख्या निर्लज्ज मुलींना धडा शिकवायला कधी मागे पुढे बघत नाही मी. आणि यापुढे तुम्ही माधुरीला किंवा कॉलेजमधल्या कोणत्याही नवीन मुलीला त्रास दिला तर तुमची अशी हालत करेल ना की आयुष्यभर लक्षात ठेवाल. आणि हो, असं विचार करू नका की तुम्ही कॉलेजच्या प्रिन्सिपलजवळ जाऊन माझी तक्रार कराल, कारण या कॉलेजच्या ट्रस्टीची मुलगी आहे मी तुम्हाला एका दिवसात रेस्टिगेट करेल, हे लक्षात ठेवा. हे ऐकून साक्षी आणि तिच्या गँगला मोठा धक्का बसतो. वर्षा माधुरीचा हात पकडून तिला तिथून घेऊन जाते. वर्षा माधुरीला सांगते की मी आधीच तुला सगळं सांगितले असते, पण तुला सरप्राईज द्यायचं होतं. आता अजिबात घाबरायचं नाही. अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा अपराधी असतो. जर तुझ्यात ताकद नसेल, हिंमत नसेल तर ती मिळवायची आणि अशा लोकांचा सामना करायचा. नाहीतर हे जग तुला शांततेने जगू देणार नाही. माधुरीला वर्षाची गोष्ट पटते आणि त्या दिवसानंतर ती स्वतःची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करते, हिंमत वाढवते आणि पुन्हा कधीही कोणाचा अन्याय सहन करून घेत नाही. तर मित्रांनो, या स्टोरीतून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.